मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार. खमंग मेजवानीच्या आजच्या भागात आपले मनपूर्वक स्वागत. आश्चर्यचकित झालात ना? साहजिक आहे. आजपर्यंत आपण मला फक्त एक पार्टिसिपेंट म्हणून बघत आला आहे, पण आज सर्वप्रथम मी आपल्या समोर खमंग मेजवानीमध्ये एक अँकर म्हणून येत आहे. तर सर्वप्रथम माझी ओळख करून देणं मी महत्त्वाचं समजते. मी सौ शमा दीपक मुदगेकर. आता आज आपण आलो आहोत नवीन पनवेल सेक्टर 5 मधील मैथिलीज उर्वी हाऊसिंग सोसायटीमध्ये. आज कोणती गृहिणी आहे आणि आज आपल्याला कोणता नवीन पदार्थ करून दाखवणार आहेत याची उत्सुकता तुम्हाला असेलच. चला तर मग आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपण आपल्या प्रेक्षकांना ओळख करून द्या. मी नीता सूर्यकांत घनवट. काय करता आपण? मी गृहिणी आहे. बरं. आणि गृहिणी म्हणजे कसं की दिवसभर तिचं लक्ष म्हणजे कसं आपलं मुलं काय खातील, कसं खातील आणि त्यांना काय हवं नको ह्याच्यामध्येच लागलेलं असतं. आणि हे इकडेच सगळं हे साहित्य बघून मला असं वाटतंय की आज इथे काहीतरी वेगळाच आपला नवीन प्रकार बघायला मिळणार आहे. तर मला सांगाल का की कोणत्या प्रकारचं साहित्य म्हणजे काय ते? आज मी तुम्हाला व्हेजिटेबल कटलेट दाखवणार आहे. कटलेट म्हणजे कसं आपलं नेहमीच्या पठडीतलं हे वाटत नाहीये, काहीतरी वेगळं वाटते. कोणत्या मध्ये? आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारचं कटलेट दाखवणार आहे. कटलेट म्हणजे नेहमी कसं बटाट्याचं असतं शक्यतो, पण आज मी भाज्या वापरल्या आहेत त्याच्यामध्ये. पौष्टिक कटलेट बनवले. थोडक्यात म्हणजे जे मुलं खात नाहीत, भाज्या खात नाहीत, त्या मी त्याच्यामध्ये वापरल्या. बरं बरं बरं. साहित्य सांगता? हो चालेल. एक तर सगळ्यात पहिले बीट, बॉईल बटाटा, पत्तागोबी, गाजर, मेथी, लाल भोपळा, कांदा, त्याच्यानंतर ब्रेड क्रम्स, धणा पावडर, लाल तिखट, बेसन, कॉर्नफ्लावर, जिरा पावडर, आलं लसूण पेस्ट, जिरा, मीठ, तेल. बरं. साहित्य तर आपण बघितलेलं आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. मी काय म्हणते, ह्या इथे सगळ्या भाज्या मला वाटतं शिजवलेल्या वगैरे काही नाहीत, बटाटा सोडून, बरोबर? मग आपण काय करणार आहोत? आधी फोडणी करणार आहोत. आपण याच्यासाठी आता फोडणी करणार आहोत अगोदर. बरं. प्रेक्षक हो, हे एक महत्त्वाचं आहे की इथे जे आपण साहित्य बघतोय ते भरपूर पौष्टिक आहे आणि मुख्य म्हणजे ते ह्या दिवसात मिळणारं आहे. आणि माझी नजर जाते लाल भोपळ्याकडे. लाल भोपळ्याचं असं आहे की लहान मुलांनाच नाही तर कधी कधी मोठे सुद्धा ते अगदी नको म्हणतात खायला. तेव्हा आपल्या गृहिणीने लाल भोपळ्याचा अगदी कल्पकतेने वापर इथे केलेला दिसतोय. पॅन गॅसवर ठेवूया. थोडा गरम झाला त्याच्यामध्ये तेल. बर. आणि तेल जास्त टाकायची गरज नाही पडत, एक 2 स्पून तेल बस होतं. हल्ली जे आपण बघतो ना की कॅलरी कॉन्शियसपणा वाढत चालल्यानंतर ओबेसिटी वगैरे काय, तर सगळ्यांना तेल अगदी नको असतं. म्हणजे कसं घरच्या घरी जरी काही केलं ना तरी मुलं सुद्धा म्हणतात की टिश्यू पेपर घे, तर म्हणजे ते कसं सगळं बघून त्यांना हे वातावरण निर्माण झालंय. तर आपण इकडे जरा हे बघणं गरजेचं आहे की तेल अगदी त्यांनी थोडं म्हणजे लागणार तेवढंच घेतलेलं आहे, वारेमाप नाही. बरं. आपण काय करतोय? कांदा. सगळ्यात पहिले आपण जिरे. बरं. जिरे थोडेसे. तेल गरम झालंय. सर्वप्रथम कांदा. एक मिनिट त्याला आता हा काय लालसर होईपर्यंत परतवायचं आहे का? नाही, जस्ट 1 मिनिट फक्त. बर. म्हणजे त्याच्यामधलं ते मॉइश्चर उडेपर्यंत. नाही, हे कच्चं वापरलं तरी चालतं, पण कच्चं वापरलं ना त्याला जास्त पाणी सुटतं, आपले कटलेट व्यवस्थित नाही बनत. हो, म्हणून ते पण जस्ट एक वाफ काढून घ्यायची. हो. आता आलं लसूण पेस्ट. बर. 1 स्पून. ही सुद्धा आपल्याला असं म्हणजे फार बारीक करायची नाहीये ना? फार बारीक नाही केलेली. दाता कटलेट मध्ये कसं थोडंसं दाताखाली आलं ना की मग त्याची टेस्ट आहे. याच्यामध्ये आपण जर हिरवी मिरची वापरली तर चाललं असतं का? हिरवी मिरची पण चालते, आपल्याला जे तिखट हवं येते वापरू शकतो. आणि ह्या भाज्यांमध्ये जर आपण ह्या दिवसात मिळणारे मटार समजा वापरले, आपल्या इच्छेप्रमाणे कोणत्याही भाज्या यूज करू शकतात. कडधान्य समजा घेतली. माझी मुलं हे खात नाहीत, लाल भोपळा, मेथी म्हणा, बीट म्हणा, म्हणून मी ते वापरले. मग तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही भाज्या वापरू शकता. चालतं ना? इव्हन कडधान्य पण वापरू शकता तुम्ही. मला वाटतं टोमॅटो सोडून काहीही चालेल. हो, बरोबर ना? सोडून काही चालेल. आता आपलं झालंय का? तिखट पहिले. बर.
तिखट, हं, धना पावडर, हं. जिरा पावडर, पाहिलात प्रेक्षक हो, यांनी कांदा अगदी थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे लालसर येईपर्यंत परतवलेला नाहीये. अगदी कांद्यातला ते ओलसरपणा जाईपर्यंत परतवलाय आणि मग क्रमाक्रमाने त्यांनी मसाले टाकलेले आहेत. बरं, आता आपण भाज्या टाकायच्या आहेत का? सर्वप्रथम मेथी. मेथी पूर्ण घ्यायची. हां, म्हणजे आपल्याला जेवढ्या क्वांटिटी हवी तेवढे आपण टाकू शकतो. हां, आणि कोणत्याही भाजीची कितीही क्वांटिटी झाली तरी चालते, काही फरक नाही पडणार. मग चवीत काही फरक पडत नाही. चवीत काही फरक पडत नाही. बरं. लाल भोपळा. भोपळा हा जरा पण म्हणजे वापरला नाही तर किसला किंवा काय ते कोणी काय माहिती त्याचं ते पेस्ट करून घेतं, तसं काही नाही, होणार ना? पेस्ट नाही काही केलेली चालणार मी. ना? म्हणजे बारीक कापलाय म्हटलं तरी चालेल. चवीत फरक पडेल का? नाही, काही फरक नाही पडत. अच्छा. आता बीट, हां, पत्तागोबी. बरं, इथे एक महत्वाचं सांगायचं म्हणजे या भाज्या अगदी थोड्या त्यांनी परतवलेल्या आहेत. असं पण नाही की ते फार शिजवलंय. म्हणजे कसं पौष्टिकता ज्याला म्हणतात ना, की ते त्याच्यामध्ये ते कसं पौष्टिक राहिली पाहिजे. नंतर गाजर. याला आपण वाफ काढून घेऊ. झाकण न ठेवताच मला वाटतं वाफ. हा, एक वाफ काढायची, हो झाकण ना? ठेवायची गरज काही गरज नाहीये. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला मीठ लागेल चवीपुरतं. मीठ थोडंसं नंतरही आपण घेणार आहोत मीठ. आता हे झालं. हे आपण थोडंसं थंड करायला ठेवूया. हे थंड होते तोपर्यंत आपण याचं बाइंडिंगची तयारी करूया. काय लागणार आहे पहिले आपल्याला? बटाटा. हा थोडा मॅश करूया आपण. बटाटा, बेसन 2 चमचे. हे बेसन आपल्या अंदाजाने लागेल तसं घेतलं तरी चालतं. हो. आणि जोडीला कॉर्नफ्लोअर आहे ना? हां, 2 स्पून कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम्स. हे बाइंडिंगसाठी आपल्याला. हो. हे अजून टाका. ओके, आता ह्याच्यासाठी थोडंसं जिरा पावडर, धना पावडर, जिरा पावडर, धना पावडर. मसाले आपण आता याच्यामध्ये थोडे टाकतो. हां, हे आपण बटाटा आणि हे घेतलं ना. आणि तिखट थोडंसं, मीठ पण लागणार आहे का अजून? नाही, बस. हे मुलांसाठी त्यामुळे जास्त तिखट नाहीये. बरं. अजून थोडंसं अजून. तर हे भाज्या याच्यामध्ये मिक्स करायच्या. पाहिलेत प्रेक्षक हो, अगदी थोड्या तेलाच्या फोडणीवर कांदा, जिरे आणि इतर मसाले घेऊन त्यांनी ते भाज्या सगळ्या परतवून घेतलेल्या आहेत. मिश्रण आम्ही थंड करायला ठेवलेलं आहे. आणि एक बाइंडिंग म्हणून एका बाजूला बटाटे, कॉर्नफ्लोअर, बेसन याचा आम्ही गोळा तयार केलेला आहे. बरं, आता पुढे आपण काय करतो? आता याच्यामध्ये आपण भाज्या मिक्स करणार आहोत, या फोडणी केलेल्या. बरं. मला वाटतं हे जे बाइंडिंग केलेलं मिश्रण आहे आणि ह्या भाज्या हे समजा नीट नाही जुळून आलं म्हणजे तर आपण आणखीन त्याच्यामध्ये घालू शकतो का? आपण ब्रेड घालू शकतो. अजून ब्रेडचा चुरा, म्हणजे हा ब्रेडचा चुराचा आहे. हो. ब्रेडचा चुरा हे मेन बाइंडिंग एजंट आहे, त्यामुळे ते कमी पडलं तरी आपण घालू शकतो. बरोबर ना? हो. हे जरा गरम आहे. हा, थोडं गरम चमच्याने करावं लागेल. त्याचा कलर पण खूप छान आला. आणि काय झालं माहिती, ती अगदी सगळं सप्तरंगी दिसते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या याच्यामध्ये आल्यात, त्यामुळे ते बघण्याला पण अगदी छान वाटते. मला वाटतं की मुलं हे बघितल्या अगदी ते नाही खाल्लं तरच नवल. बरोबर ना? हा, आपण याचं थोडं मिक्स करूया. थोडा ब्रेड लागेल. बर. अजून टाका, भरपूर लागेल. बरं. जरा गरम आहे. समजा ब्रेड क्रम्स नसतील, कमी पडले, म्हणजे कधी कधी अंदाज चुकतो आपला, कमी जास्त होतो, तर त्याऐवजी बेसन टाकलेलं चालेल. त्याऐवजी बेसन, कॉर्नफ्लॉवर. पण बेसनचं कसं थोडासा वास येतो, त्याच्यामुळे थोडं कमी बस. आपण याचे वेगवेगळ्या प्रकारे शेप करू शकतो. मुलांना आवडतात ना वेगवेगळा, जसं हार्ट शेप आहे, किंवा आपण असं फिंगर टाईप पण करू शकतो. याचे बाजारामध्ये किती प्रकारचे मोल्ड आलेले आहेत. अक्षरशः तुम्ही चक्रावून जाल असे आलेत. आणि हे आपले सणाचे दिवस येतात ना, जसं आता क्रिसमस आलाय, तर त्यासाठी सुद्धा विविध प्रकारचे बाजारात आलेले आहेत. तर प्रेक्षक हो, हे इथे लक्ष देणं गरजेचं आहे
की ना मोल्डचा तुम्ही वापर करा किंवा नका करू. एक ते अगदी त्याचं ते मिश्रण रंगसंगती जमली, मुलांना अगदी ते टेमटिम वाटलं की ते खाणारच. आता पॅनमध्ये तेल गरम करायला टाकणार आहोत थोडंसं. देऊ का मी? अजून लागेल? हा, अजून थोडंसं तेल लागेल. याला थोडं जास्त तेल लागेल. हा, बस बस. हे तेल गरम होतं तोपर्यंत आपण याला या ब्रेड मध्ये हे करू घोळवून घ्यायचं. ह्या ब्रेडच्या ऐवजी आपण रवाही वापरू शकतो. बर. मुलांना जे आवडेल ते रवा पण चालतो आणि हे पण. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या घरामध्ये जे उपलब्ध साहित्य असेल त्याच्यामधून हे कटलेट अगदी कधीही होऊ शकतात. आपल्या गृहिणींनी याच्यामध्ये अशा भाज्या कल्पकतेने टाकल्या की भोपळा म्हणा, मेथी किंवा पालक, काय जी मुलांना सहसा आवडत नाहीत, पण अशा कटलेटमध्ये आपण जर रंगसंगती नीट साधली तर त्याचा आपल्याला अपेक्षित परिणाम दिसून येतो. हे आपण थोडा वेळ हे करूया मीडियम गॅसवर. आणि भाज्या मला वाटतं शिजलेल्या असल्या कारणाने आपल्याला फार वेळ ते ठेवायला लागणार नाही, होय ना? किती वेळ? 1-2 मिनिटं. पण आपण कमी गॅसवर करणार आहोत कारण कटलेटला थोडासा कुरकुरीतपणा असतो. बर. मग तो कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण थोडं कमी गॅसवर हे करायचं. मग हे ब्रेडमुळे त्याला चांगला कुरकुरीतपणा येतो. तर पाहिलं प्रेक्षक हो, हे छान सोनेरी रंगावर मला वाटतं खरपूस तळून झालेलं आहे आणि ब्रेड क्रम्समुळे त्याला एक कुरकुरीतपणा आलाय ना, ते जाणवत आहे म्हणजे. आणि ह्याचा मला तुला सांगते की आलं लसूण जे आपण घातले त्याच्यामध्ये जे जे पदार्थ आपण घातलेत ना ते घातले तर जाणवत आहे, कारण त्याचा एक सुवास असा सुटलाय. ओके, हे झालंय. आपण काढूया आता. काढूया का? हा, हे आता झाले आपले तयार पौष्टिक व्हेजिटेबल कटलेट. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. व्हेजिटेबल कटलेट. साहित्य: किसलेले बीट, उकडलेला बटाटा, किसलेली कोबी, किसलेले गाजर, मेथी, किसलेला लाल भोपळा, ब्रेड क्रम्स, धना पावडर, लाल तिखट, बेसन, कॉर्नफ्लॉवर, जिरा पावडर, कांदा, आलं लसूण पेस्ट, जिरे, मीठ आणि तेल. कृती: प्रथम सारण तयार करण्यासाठी कढईत तेल घेऊन त्यात जिरे, कांदा, आलं लसूण पेस्ट घालून थोडे परतून घ्यावे. नंतर त्यात लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर घालावी व घातलेले मसाले एकत्रित करून त्यात मेथी, लाल भोपळा, किसलेले बीट, किसलेला कोबी, किसलेले गाजर व मीठ घालून एक वाफ घेऊन मिश्रण थंड होऊ द्यावे व बाइंडिंगसाठी एका बाउलमध्ये बटाटा मॅश करून त्यात बेसन, कॉर्नफ्लॉवर, ब्रेड क्रम्स, जिरा पावडर, धना पावडर, लाल तिखट व मीठ घालून मिश्रणाचा गोळा तयार करावा. थंड झालेल्या भाज्यांचे सारण तयार गोळ्यात घालून दोन्ही मिश्रण एकजीव करावे. पॅनमध्ये तेल गरम करण्यास ठेवून तयार मिश्रणाचे वेगवेगळ्या आकाराचे कटलेट तयार करून ते खरपूस रंगावर शॅलो फ्राय करून घ्यावेत. हे झाले आपले व्हेजिटेबल कटलेट तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. हे आपले तयार झाले पौष्टिक व्हेजिटेबल कटलेट. आता तुम्ही खाऊन बघा. थँक्यू. हे करतानाच खरं म्हणजे मला असं वाटत होतं केव्हा एकदा खाते ते. प्रेक्षक हो, इथे टोमॅटो सॉस आणि चटणी दोन्ही यांनी ठेवले. आधी मी ह्याच्यामध्ये खाऊन बघणार आहे. गरम आहे. अप्रतिम झालेले आहेत. अतिशय कुरकुरीतपणाचा छान आला आणि मुख्य म्हणजे आपण जे याच्यामध्ये घातलेलं आहे ना सगळ्याची चव मला जाणवते. इथे आणखी चटणी पण ठेवलेली आहे, ते पण बघूया कसं लागतंय ते. मला माहिती आहे ते छानच लागणार आहे. थोडा आंबट गोड पण आहे, म्हणजे असं मिश्रण झालं की आंबट चटणी आणि तिखट गोड कटलेट अगदी छान लागते. धन्यवाद नीता, आज तुम्ही इथे आलात आणि खमंग मेजवानीमध्ये पार्टिसिपेंट झालात. आम्हाला एक उत्कृष्ट अशी रेसिपी करून दाखवलीत. मुख्य म्हणजे असं की याच्यामध्ये ज्या भाज्या तुम्ही वापरल्या आहेत ना त्या लहान मुलांनाच काय
मोठ्यांना सुद्धा आवडत नाहीत. ह्या भाज्यामध्ये तुम्ही बदल पण करू शकता. तुम्हाला ज्या किंवा तुमची मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. म्हणजे वेगळं कटलेट पण तयार होऊ शकतं. मला वाटतं टोमॅटो सोडून आपण इतर काही घालू शकतो, बरोबर? हां, मुलांना ज्या भाज्या आवडत नाही, मुलं ज्या भाज्या खात नाही त्या भाज्या तुम्ही घालून हे कटलेट करू शकता मुलांना. तर परत एकदा आभार. आणि नुसते कोरडे आभार नाहीत तर खमंग मेजवानीच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हाला एक छोटीशी भेट. धन्यवाद. अशाच काही नवीन मैत्रिणी व रेसिपीसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.